थंडीचे दिवस आहेत. ती दत्तात्रय प्रभूनं बद्रिकाश्रमून लाट इकडे पाठवून दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये, थंडीची लाट बरं का. काही नाही, आपण दत्तात्रय प्रभूचे भक्त आहेत, कारण आपण त्या गडावर बद्रिकाश्रम राहणाऱ्या दत्ताचे शिष्य आहेत. कधी कशाला घाबरायचं नाही. किती वाजलेत? 12 वाजलेत. तर दत्तात्रय प्रभूच्या नावाचा जय करायचा. मी जास्त वेळ लांबणार नाही, कारण आता आपल्याला सुंदर ह्यांचं आपल्याला नवीन नवीन दरवर्षी नवीन नवीन वक्त्यांचं आपल्याला ऐकायचं भाषण आहे. श्री दत्त प्रभु के कानों में, श्री दत्त प्रभु के महाराज के कानों में झलकती है बद्रिकाश्रम में, दत्तात्रेय प्रभु के कानों में कुंडल बालिया, श्री दत्तात्रेय प्रभु के नाम पर बजाओ तालिया. श्री दत्तात्रेय. पहिला माझाच गेला आवाज कामातून या थंडीमुळं, काय हरकत नाही. प्रास्ताविक म्हणजे श्री दत्त जयंती व श्री दत्त पालखी सोहळा लोहा शहरातून या संपूर्ण या नगरीतल्या सद्भक्तांनी, बाळगोपाळांनी, माता भगिनींनी हा भव्य सोहळा उभा केलेला आहे. वर्ष कितवं? वर्ष कितवं? या देवाची स्थापना सर्व सद्भक्तांनी मिळून या परिश्रम घेऊन या भक्तांनी हा उभा केलेला दत्ताचा, हा दत्त टेकडीवर असणारे हे दत्ताचं मंदिर या सद्भक्तांनी उभं केलं. आणि यावर्षी 20वं वर्ष सुद्धा या ठिकाणी ते साजरे करत आहेत. हे सर्व माझी सर्व भक्त मंडळी. दत्तात्रय प्रभूबद्दल आपल्याला काही सांगायचं नाही लीळा, कारण आमच्या लोकांचं महिनाभर तेच काम चालू आहे. आता रोजचे 4-4 प्रवचन चालू आहेत, आमचे 4 जिल्ह्यात चालू आहेत. बाबा म्हणतील आता माझ्या पुढे बाबा हे जास्त बोलायलेत. तर दत्तात्रय प्रभू एक असे आहेत, दत्तात्रय प्रभू एक अगाध आहेत. म्हणून महदंबे तो नागदयाची प्राणज्योत वंदना, देवतयाला महदंबे तुला शतकोटी वंदना, तुला हो शतकोटी वंदना. त्या महादंबेमुळे हा महानुभाव पंथ जिवंत राहिला. या विश्वामध्ये, या भारतामध्ये केवळ त्या महादंबेमुळं, महादंबेनी आचार्य नागदेव घडविले. आणि महादंबेला पहिली सर्वज्ञानी लीळा 11व्या शतकामध्ये पहिली लीळा खरखर भाग्यवंत होती ती महादाईसा. तिला स्वामी बोलले. जसे सालबर्डीच्या त्या चिमुकल्या सशाला स्वामी 11व्या शतकात बोलले, केवढा भाग्यवान ससा, केवढे पारधी भाग्यवान. अशी महादाईसा या धर्माची प्रवर्तक आहे. तिने या ठिकाणी धर्म जागृत ठेवलेला आहे. म्हणून आज आपण या ताईला आपण राठोड्याहून बोलवलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी ताईचं खरोखर टाळ्या वाजवून तुम्ही स्वागत करा. खरोखर हा पंथच या महिलावर आधारित आहे. 11व्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूनं पहिली स्त्रियांना समान अधिकार दिलेला आहे, पुरुषाबरोबर समान अधिकार दिलेला आहे. त्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वरी 12व्या शतकात झाली. पण 11व्या शतकामध्ये पहिला स्वातंत्र्य अधिकार या महिलाला जो दिला तो सर्वज्ञ चक्रधर प्रभूंनी दिला, श्री दत्तप्रभू महाराजांना दिला. या महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्री दत्तात्रय प्रभू महाराज आहेत. या दत्तात्रय प्रभूंच्या लीळा त्यांच्याकडून ऐकण्यासाठी आपण यांना बोलवलेलं आहे. तुम्ही म्हणताल बाबा तुम्हीच किती वेळ बोलता, मी तुमचाच आहे, तुम्ही माझेच आहात, तुम्ही देवाची सेवा करता. पण मला आनंद वाटतो माझ्या माहूरगडावर सुद्धा बंजारा समाजाच्या सुद्धा महिला काय देवाला सुंदर गीत म्हणतात पहाटे. आता हा मार्गशीर्ष महिना आहे, जिकडे तिकडे पर्वकाळ चालू आहे, दत्तनामाचा गजर आहे. माझ्या बंजारा समाजाच्या महिला त्या माहूर देवदेवश्रीला काय म्हणतात एवढं मी सांगणार आहे. माहूर डोंगरी माझा देव बसला, माहूर डोंगरी माझा देव बसला, पहाटे 4 वाजेला नामाचा गजर माहूरला. श्री दत्तात्रय. महिलांनो, 11व्या शतकामध्ये तुम्हाला स्वतंत्र मोक्षाचा अधिकार दिला, ते माझ्या देवानी दिला. स्वतंत्र अधिकार दिला.
पण तुम्हाला मात्र आजच्या या काळामध्ये, या घडामोडीमध्ये, राजकारणामध्ये तुम्हाला आता मात्र लाडक्या बहिणीचा अधिकार मिळाला. वा वा वा, खुश झाल्या. लाडक्या बहिणीचं नाव काढल्याबरोबर आता पगार किती आले आणि पैसे किती आले तुमच्या अकाउंटवर तुम्हालाच माहिती. पण खरा अधिकार चक्रधर स्वामींनी तुम्हाला दिला. स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार दिला, धर्मरक्षणाचा अधिकार तुम्हाला दिला. असे दत्तात्रय प्रभूची तुमच्यावर सतत कृपा राहो. या इथल्या ग्रामस्थ सद्भक्तांनी, या हळदव लोहा येथील सद्भक्तांनी दरवर्षी का होईना तुम्हा सर्वांना बोलवून या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करावं, अशी माझी दत्तप्रभूच्या चरणी माझा भाव प्रगट करतो. एकच आहे, माझ्या ह्या सर्व सद्भक्तांनी मिळून दत्ताचं इथं लवकर मंदिर उभं करावं. दत्ताचं तुम्ही सर्वांनी मिळून इथं मंदिर उभं करावं आणि इथं असेच ज्ञानदानाचे, भागवतासारखे, ताईसारखे, संगीत भागवतासारखे इथे तुम्हाला ताईला बोलवून इथं कार्यक्रम व्हावे. आणि दुधगावकर बाबा म्हणजे आमच्या महाराष्ट्रात महानुभाव पंथाची तोफ आहे. ते आता त्यांच्या भाषणातून कळलंच. पण मी आपला न वेळ घेता या ठिकाणी सर्वांना बाबांना दंडोत करतो. तुम्हा सर्व सद्भक्तांना शुभेच्छा देतो. हेच आमचं भक्त लोकाच्या तर्फे प्रास्ताविक आहे. श्री दत्तात्रेय महाराज की. अतिशय